हाय नमस्कार. आज आपण मिक्स पुलाव आणि मटार आणि बटाट्याची भाजी या ठिकाणी आपण वाटण घेतलेलं आहे. यासाठी आपण खोबरे 1 वाटी घेतलेलं, आलं लसूण कोथिंबीर याचं बारीक वाटण करून घेतलेलं आहे. थोडंसं पाणी घालायचं आहे, भरपूर पाणी नाही घालायचं. या ठिकाणी आपण सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत. त्या ठिकाणी फ्लावर, गाजर, बटाटा, मटार घेतलेला आहे. बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतले. 5 ते 10 मिनटं आपण पाण्यात भिजवून ठेवलेलं. या ठिकाणी आपण कुकरमध्ये तेल घातलेलं आहे. साधारण 2 ते 3 चमचे जिरं घातलेलं आहे. कांदा घातलेला आहे उभा चिरलेला. या तमालपत्र घातलेलं आहे, टोमॅटो घातलेला आहे आणि छान परतल्यानंतर आपण निम्मं वाटण ह्याच्यामध्ये घालणार आहे. आपण पाणी न घालता मऊसूद असं करून घेतलेलं आहे वाटण. या ठिकाणी आपण निम्मं वाटण घातलेलं आहे आणि छान भाजून घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी आपण त्या सगळ्या भाज्या आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहेत आणि 1-2 मिनटं आपण छान भाजून घ्यायचं कमी फ्लेमवर. या ठिकाणी हिरवी मिरची आपण घातलेली आहे, हळद घातलेली आहे आणि आपण तांदूळ हा भिजवून ठेवलेला आहे 10-15 मिनटं. तो छान परतून घ्यायचा आहे, छान तेलात भाजून घ्यायचं आहे आणि पाणी घालायचं नाही आहे लगेच. या ठिकाणी आपण गरम मसाला घातला आहे किंवा तुम्ही वेजचा मसालाही घालू शकता, बिर्याणी मसालाही घालू शकता. या ठिकाणी पाणी घेतलेलं आहे. 1 वाटीला आपण साधारणतः 1.5 ते 2 वाटी पाणी घेतलेलं आहे. वरतून कोथिंबीर घातली आणि कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या आपण करून घेतल्या. या ठिकाणी आपण मटार आणि बटाटा घेतलेला आहे, त्याची भाजी करणार आहे. कढईमध्ये आपण तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये जिरं घातले, कांदा टोमॅटो घातलेला आहे. छान परतून घेतल्यानंतर राहिलेलं वाटण आपण ह्याच्यामध्ये घालणार आहे. छान खरपूस भाजून घ्यायचं आहे वाटण आणि त्यानंतर आपण ही भाजी घालणार आहे. या ठिकाणी छान भाजून घेतलेलं आहे, आपण पाहू शकता तुम्ही तेल सुटलं आहे. आणि नंतर मग आपण हळद घालायची आणि आपलं तिखट गरम मसाला घालायचा आहे आणि पाणी आवश्यकतेनुसार घालायचं आहे. आणि या ठिकाणी एक उकळी आली की चवीपुरतं मीठ घालून आपण झाकण ठेवायचं आहे आणि छान 10 मिनटं शिजू द्यायचं आहे. बघू शकता तुम्ही पुलाव आपला झालेला आहे, असा मोकळा मोकळा झालेला आहे. तुम्ही पाहू शकता छान असं झालं आहे. आणि एका ठिकाणी आपली भाजीही झालेली आहे. 10 मिनटं झालेत आणि भाजीलाही छान तरंग आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर अशी ही वाटणाची भाजी नक्की आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.